ते ह्या भेटला नव्हता. मग दुसरे म्हणे ह्या म्हणे दुसरे इकडे गेला म्हणे कामाला. ती फोटून टाकून द्या. हा टाकतो. हो हे खा. हो फोटो काढ म्हणजे. नाही हेच बस ते फळं खाय ना ते. हो हो हो. माझे फोटो काढ. बस काढले फोटो. हा ठीक आहे. ती मम्मी कुठे रे? मम्मी नेली आहे. कधी किती दिवस झाले? आता जाय किती? इकडून आणलं होतं. हां फुलं गरम ना आणलं फुलं. ती मम्मी कधी मरण पावली? आता 10 दिवस झाले का? हो हो. तुला इथे बस इथे बस इथे बस बडका मिळते. बस 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 बस. गेलं होतं. काढ फोटो. फोटो काढ. हां हां. ती गाडी कशी आहे रे? गाडी बंद पडली आता. सेटिंग करून दे माझी गाडी. हां त्या गाडीला काय झालं? बंद पडली. हवा नाही, पेट्रोल नाही लागते गाडी. आता तुला पॅरालिसिस वाढलेला आहे बहुत दिवसापासून. तू काय सुधरू शकत नाही. हां अरे तू दान देऊन टाकशील भिक्षूला तर तुझं काय सत्कर्म होईल. कारण तू बंद्या आयुष्यात तू कधी कुशल कर्म केलं नाही. 5-10 रुपये भिक्षूला कधी दान दिलं नाही. हां त्याचं तुझं काहीतरी कुशल कर्म वाढू दे. हां तुझं कुशल कर्म जर वाढत तुझं काहीतरी पुण्यकर्म मर्षण तर काहीतरी तू सुसुगतीला. न तर तुझी काय गॅरंटी नाही. न तुझ्याजवळ बायको आहे न समजा तुझ्याजवळ तो पोरगा आहे. आई येते आई मरण पावली. भाऊ समजा तुला नाही कोणी विचारत. आणि तुला मारला ठोकलाय म्हणतात तो करे. हां मग आता तुझी अशी कुत्र्यासारखी अवस्था आहे. हां आता ती गाडी समजा अशी तर आहे ते खंडार होऊन जाईल का नाही. हां तुझी गाडी खंडार होऊन जाईल का नाही. ती गाडी खंडार झाल्यापेक्षा समजा का जर समजा इतर चोरांना चिलटरांना दिल्यापेक्षा भिक्खूला दान देशील तर जे भिक्खू समजा तुझी केअर करतात बाकी लोक तुझी केअर करतात का? हां नाही करू शकत. तू फोन केला तर पटकन उचलतो आम्ही. तुझी बहीण जरी आहे जरी समजा तर आजकाल समजा कोणी कोणाचं नाही बाबू. काय म्हणतात भगवान बुद्ध? पुत्तामती धनमती इति बालो विहायती आता यात्र नथी कुतो पुत्ता कुतो धन. हाँ पुत्र मेरा है धन मेरा है सूत मूर्ख आदमी दुख पाता है. जब शरीर तक अपना नहीं तो कहा पुत्रा और का धन. अरे बस तिथे बस तिथे बस तिथे बस. कुत्र खाता असते का? बस तिथे बस. ते फळं खा चांगल्या प्रकारे मस्त वगैरे. हां देऊ का अजून? हां हां घे तुला जेवढं खायचं तेवढं खा. ठीक आहे. हां पोटभर खा चांगल्या प्रकारे. तर तिथे केळं आहे शेप आहे. हां डाळिंब आहे. जेवढं खा तेवढं खा. हां इथंच आहे. हां पटलं आहे का नाही. म्हणून अशा बंद्या आयुष्यात तू कधी बौद्ध भिक्खूंना कधी 5 पैसे दान दिले नाही. मग आता मरण्याच्या पूर्वी समजा ती गाडी तरी देऊन टाक. मरण्याच्या पूर्वी नाहीतर तू समजा वाचण्याची शक्यता नाही तर तुझी बायको समजा निघून गेली त्या बायकोच्या टेन्शन तू तुझी अशी अवस्था झाली ना. हां आता सुधारणार आहे का तू? तुला सपोर्ट कोणी नाही. भाऊ भाऊजाई कोणी कोणाचं नाही. हां म्हणजे जगशील तुला असं वाटतंय का? म्हणजे तू जगणार असं तुला वाटतंय का? गॅरंटी आहे का? तू चांगला होशील असं. अरे तुला तुझी काळजी घेणारी तुझी आई होती. तुला जेवण द्यायचे तर तुला समजा आदर सन्मान वगैरे का तुझे जन्म देणारी आई तुझा समजा का
देखभाल करणारी आई तीच मरण पावली. आता तुला कोण आहे विशेष वगैरे देखभाल अनिता कर. उत्तमराव जांभूळकर हां मेली. अनिता उत्तमराव जांभूळ. हां आई तुझी सपोर्ट करायची चांगल्या प्रकारे. हां हो हो अरे आता तुझं समजा की अखेरचे समजा का तू एवढं मोठं घर बनवलं हो हो भावांसाठी का ते तुला कोणी विचारून राहिले का. विद्यालय होतं ना हां त्या घर बनवून दिलं. हो का वरच्या तुला विचारताय कोणी सांग. नाही आता हां विचार जेवण खाऊन तुला कोण देते. का तुला जेवण कोण देते. आता मंजू देते. कोण देते जेवण. मंजू हिंदी हिंदी मंजू. तुला जेवण देते कोण मला सांग. मंजू म्हणजे कोण आहे. मंजू जांभूळकर. म्हणजे कोण आहे. हो कोण आहे. पूर्ण नाही हां सचिनच्या पूर्ण टाकलं आहे. हां सचिनच्या पूर्ण टाकलं आहे. म्हणजे कोण आहे. म्हणजे कोण. मंजूने हिंदी होय. हिंदी आहे का. हो एक वर आली होती ना आता सचिन आपली मंजू कोण आहे. तुझी काय वहिनी आहे का. हो बहिणी आहे माझी. चांगली आहे का स्वभावाला. हो सगळं चांगले आहे. चांगली आहे का. तुला जेवण देते ना तुला. हो देते मग. ठीक आहे मग तेच जर तुला जर बरोबर करतात त्यांना गाडी देऊन टाकशील मग. हां नाही आता गाडी सचिन करून देईल. हां सचिन करून देईल. कोणाला देशील. नाही आता सचिन चालू करून देईल. कोणाला देणार आहे तू गाडी. गाडी मालिक. गाडी कोणाला देणार आहे तू. आता हवा नाही पेट्रोल आहे लाईट नाही. अरे पण तू गाडी चालवू नको आता. हो आता गाडी राहू दे असंच फिरायचं मस्त चालायचं पैदल वगैरे. हो हो आणि ती गाडी जो समजा तुझ्यावर जेव्हा भावाने प्रेम चांगला करत असेल त्यांना देऊन टाकते आता. बस गेलो होतं काल. हां बसनं जायचं पटला. हो हो बसनं जायचं का तिकडे फिरायचं वगैरे चांगल्या प्रकारे मस्त राहा. आणि मस्त का बुद्धाची वंदना करत जाय पूजा करत जाय. कातापाक तुझ्या शरीरानं तो चालतो चांगल्या प्रकारे. तुझ्या हाता पायामध्ये चांगली ताकद आहे. आणि बायकोचा विचार करू नको. बंदीची हां इथे खाल्ली जिलेबी विक होतं ना. हां तर त्या नंबर नाही दिलं होतं. कोणी. तो नाव नाही माहीत आता जाऊ दे बोलले. ती बायको तुझी निघून गेली जाऊ दे. तिचा विचार करू नको. पोरांचा विचार करू नको. हो हो हां हो हो बायकोचा विचार करू नको. पोराचा विचार करू नको. कोणी कोणाचं नाही. नाही का भगवान बुद्ध म्हणतात. हां तुझ्या जीवा भावाची आई होते ती मरण पावली. आता 10-12 दिवस झाले म्हणतात वगैरे. हां आले होते गळले. हलते का. हो बरं असं ते जाऊ दे सोडू करी. नाही, ते आताच्या गोष्टी का ते खाय बसते ते बस. हो हो ते खाय ते केळं खाय. हो हां बाकी आता तुझी आई निघून गेली. मग तुझे भाऊ तुझी काळजी घेतात का. घेत नाही. आता पत्नी बायको जेवण नाही देत मला. कोण. पत्नीची बायको जेवण देत नाही का आता. जेवण देत नाही मला. आता चाय नाही दिलो. मग तुला आता जेवण कोण देते आता. मंजू देते जेवण. मंजू चांगली आहे का. हो चांगली आहे. मंजू ही कोण आहे. सचिनची बायको. हां सचिनची बायको. सचिन कोण आहे. सचिन जांभूळराव. सचिन आहे कोण. सचिन अरे तुझा कोण लागते. भाऊ होते. किती नंबरचा. 3 नंबरचा. चांगला भाऊ आहे का तू. हो सचिन चांगला आहे का. हो हो ठीक आहे ना मग. तुला भाऊ किती आहे. 3 भाऊ. तुझा कितवा नंबर तू. मी मोठा आहे. 2 नंबर कोण आहे. गौतम आहे. 3 नंबर हे आहे सचिन. सचिन. अच्छा जांभूळकर. तुला बहिणी किती आहे. आपण 3 भाऊ आहोत. हां हां 3 भाऊ आहोत. हा मी 3 भाऊ आहे. बहिणी बहिणी बहीण शिल्पा आहे. शिल्पा आहे. हो आडनाव काय. गाडी. हां ते सांग बंदी ते का. म्हणजे बहिणीचा अरे बस तिथे बसते बस. हो बंदी बहिणीचं आडनाव काय आहे. का. तुझ्या बहिणीचं आडनाव काय आहे. शिल्पा लांजवाड. हा शिल्पा लांजेवार आहे का. हो अच्छा बहिणीचं आडनाव लांजेवार आहे. हो हो शिल्पा लांजेवार. हो किती बहिणी आहे तुला. तिले लग्न झालं होतं ना. तुला बहिणी किती आहे. बहीण आहे. एकच आहे का. एकच आहे का. हो हो बरं बरं. सातारले शिकतो. हां
सदरले शिकत होती. कुठे सदरले सदरला शिकवते. हो सदरले. मग तुझी आई मरण पावली का तुझी बायको आलते का? बायको नाही पेना काय नाही नंबर लावलो मला रिपोर्ट बदललं. तिने फोनच नाही केला का? पण नाही केलं फोटो ऑफ केलं. बरं जाऊ दे. आता ती तुझी बायको नाही आता. हो हो जी तुझी जीवा भावाची आई होती तिच्या मैतीला ती आली नाही. आता तुझी कोणी नाही. आणि तसं तुला तिच्यामुळे तुला हे लखवा झाला पॅरालिसिस नाही का? ज्या बायकोमुळे तुला पॅरालिसिस झाला ती तुझी बायको आहे का? ती नाही जरा बंदीची डोक्यात झाला ना मेंदूचा पगल्या. नाही तू स्पष्ट बोलत नाही तू आता. नाही तू असा बोलायचा का तू? आता सचिन जाऊ अरे तोंडाचं पॅरालिसिस आहे ना पगल्या. याला पॅरालिसिस म्हणतात ना येड्या. तोंडाने हा मग काय झालं तुला मग हे? आता ना सचिन दवाखाने घेऊन येतोय. हा मम्मी गेलो होतो हा मग आठवून गेलो. हो तुझ्या आईला अशा प्रकारे सदमा पोहोचला ना म्हणजे समजा का माझ्या पोराची अशी अवस्था झाली म्हणून लवकर मेले ते नाही तर मेले नाही लवकर ते. हा बरोबर आहे ना? तुझी अशी अवस्था झाली समजा आई पोट फुटे आणि माया सुटे म्हणतात. आई जेवढी समजा माया करते आपल्या लेकरावर तेवढं कोणी नाही करू शकत. आईची बराबरी जगात कोणीच करत नसते. लक्षात ठेव नाही का? मग तुझी आई सर्वात जास्त प्रेम करणार तुझे ती मरण पावली असताना का तुझी ती बायको आली नाही का? ती बायको तुझी आहेत का? ती बायको तुझी आहेत का पगल्या? अरे येड्या माणसा पागल तुझीच्या ते म्हणत नाही तुला मी. तुझी बायको ज्या तुझ्या बायकोमुळे तुला असे पॅरालिसिस तुला झाला हा त्या बायको समजा आली नाही तुला नांदासाठी वगैरे आलीच नाही ते. हा ती आली नाही कपडे घेऊन गेली वगैरे पण ती गेली तर गेली जाऊ दे. पण तुझी आई मरण पावल्या तिथे जवळ समजा किती 6-7 वर्षापासून तिकडे राहिली ती. नाही आता हा जाऊ दे. पण त्या तुझ्या जीवा भावाची आई समजा 10-12 दिवस झाले तुझी आई मरण पावली का तरी ती बाई येऊ शकली नाही आली नाही का? ती तुझी बायको आहे का? ते तिला बायको नाही म्हणायचं. आणि तिच्यामुळे समजा का तू मरणाच्या दारामध्ये आले आहेस तू आज. तिला माहित नाही का? जवळजवळ समजा तुला 1-1.5 वर्ष 2 वर्षापासून तू असा पॅरालिसिस मध्ये आहे तू. तिला कळालं नसेल का? तिला कळालं असेल ना. पण ते सोडा आता तुझा विचार करू नको तू आता. हा तिचा तू अजिबात विचार करू नको. चांगला जीवन जग. आता मला काय समजा कोणी बायको नाही कोणी पोरं नाही कोणी नाही आम्ही एकटंच आहे. आत्मदीप भवा हा स्वयंप्रकाश सोने भगवान बुद्धाने हे सांगितलेलं आहे. आणि हीच शिकवण मला मरेपर्यंत पाळायची आहे असं म्हणायचं. काय म्हणायचं? भगवान बुद्धाने म्हटलं आत्मदीप भवा स्वयंप्रकाशित होणे ही शिकवण मला मरेपर्यंत पाळायची आहे. हा असं ही शिकवण तू मरेपर्यंत पाळ. हा आणि असं चांगलं सुंदर जीवन जग. हा आणि चांगलं सुधारायचं समजा का भविष्यात तू सुदर्शील आणि चांगला हुशार समजा तू तर बास तर त्या बायकोचा विचार न करू तू संन्यासी म्हणून जीवन जग चांगला जीवन जग. अरे बस दे. हा 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 ते खाय चांगल्या प्रकारे पोटभर खाय. हा 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 ते पोटभर खाय चांगल्या प्रकारे. जे केळं आहे तिथं अजून काय शेप आहे डाळिंब आहे अंगूर आहे. तुला जेवढं खायचं तेवढं खाय. हा आणि चांगले प्रकृती सुधारावं असं कधी असं अधूनमधून येत जा. आता आमचं जीवन दानावरचं असतं भिक्षूंचं. हा का जे राहिलं वगैरे समजा काही ते आपलं तू खायचं ते. ठीक आहे जे राहिलं ते खायचं तू. हा तर कधी आमच्याकडे कधी असं आम्ही लोकांकडून समजा दान मागून समजा मिळवतो. आमच्याजवळ काय संपत्ती आहे का भिक्खू जवळ? हा जे कोणी दिलं ते दानातून समजा तुला काहीतरी आम्ही सहयोग करायचा प्रयत्न करू. नाहीतर आमच्याकडे काय संपत्ती नाही बाबू. आमच्याकडे काय संपत्ती नाही. असं कोणीकडे जर समजा मी जर परित्राणाला गेलो तर मी माझ्या भिक्षापात्रानं थोडंसं अन्न उरावून ठेवतो. एक कुत्र्यासाठी मांजरीसाठी. स्वतः मला अडसर असल्यामुळे समजा कमी 5 वाजता 6 वाजता 7 वाजता काय थोडंफार खात राहतो वगैरे. हा मग असे तुझ्यासारखे भुले भटकले वगैरे असे कोणी आलं हा तर त्यांना मी देत असतो देऊ शकतो. हा हा हे असं माझं समजा असं काहीतरी कुशल कर्म मी करत राहतो. हा
सतत विवेक बुद्धीने प्रज्ञा बुद्धीने मी असं वाटचाल करत राहतो नाही तर आणि कोणाचं मंगल हो कल्याण हो नाही का नंबर ही माझी चांगली भावना आहे सद्भावना आहे नाही का मी सतत समजा मी आता कुठे भोजनाला जर गेलो परित्राण राहिलं तर माझ्या भिक्षापात्रामध्ये सहजच मी काहीतरी अन्न ठेवत राहतो वगैरे तर जेणेकरून मला संध्याकाळी ती कुत्रे या ठिकाणी बिचारा म्हातारे दुःखी असते वगैरे ते कुठून कुठे जाऊ शकत नाही त्याला काय अन्न टाकतं या ठिकाणी मांजर त्या मांजरेला देत असतो वगैरे हां आणि त्यासारखा भरला भुटाकला जर समजा त्याला कधी अन्न मिळालं नाही तर त्याला समजा का मी का ते अन्न देऊ शकतो वगैरे नाही का किंवा एकूण तिकून जास्तीचं अन्न मिळवतोच मी वगैरे आणि बरं माझे अनेक जणांनी समजा का दुःखी असे लोक असतात हे मला जाणीव आहे नाही का असे अनेक असे दुःखी लोक असतात का त्यामुळे का निवड मनुष्यच नाही तर संपूर्ण प्राण्याविषयी माझ्या मनामध्ये मैत्री आहे कुत्रा असो मांजर असो भाट भिकारी रस्त्याने कोणी चाललेलं आहे का त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये चांगली भावना असते नाही का ही चांगली भावना अवश्य ठेवतो मी वगैरे हां कोणी रस्त्याने चालणार भाट भिकारी जरी असला वगैरे तो कोणी दुःखी राहिला भुकेनं समजा व्याकुळ झालेला आहे हां तर त्याच्याकडे मी पहिले ख्याल करत राहतो लक्ष करत राहतो वगैरे हां हां हा माझा स्वभाव आहे पहिल्यापासून जन्मजात आजच नाही लहानपणापासून माझ्या आईवडिलाचे संस्कार असेच होते आणि माझे संस्कार कसे राहतील असेच राहतील वगैरे म्हणून तू कधी येत जा बेटा हां हां तर बिलकुल या ठिकाणी वगैरे असं काय समजायचं नाही मी राहिलो तर तुला समजा का अवश्य तुला काय ना काय तुला मी सहयोग तुला करत राहीन हां ठीक आहे अवश्य यायचं ते पोटवर खा चांगल्या प्रकारे आणि फ्रेश राहा चांगल्या प्रकारे ठीक आहे हां आणि चांगलं सुंदर जीवन जगायचं हां मानवासारखं जीवन जग हां या बायकोची लेकरांची आसक्ती सोड आणि चांगलं सद्धर्माने चांगलं सुंदर जीवन जग हां ठीक आहे हां आणि ठीक आहे या अशा प्रकारचं आमचं भदंत धम्मज्योती महाथेरो यूट्यूब चॅनल आहे तर हे बहुजन हिताय बहुजन सुखाय लोककल्याणासाठी आमचं चॅनल आहे का त्यासाठी जिथं कुठे कोणी असे दुःखी लोक दिसले असताना तर आम्ही अशा दुःखी लोकांना की दुःखी प्राण्यांना सहयोग करत असतो तर तेव्हा बुद्ध धम्माचा प्रसार देखील आम्ही करतो आहे ठिकठिकाणी लोककल्याणाचं महान कार्य व्हावं तर ह्या दृष्टी ठेवून अशा प्रकारचं सत्कर्म आम्ही हे करत असतो कारण म्हणून जास्तीत जास्त ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि जिकडं तिकडं शेअर करा जेणेकरून भगवान सम्यक संबुद्धाने बहुजन हिताय बहुजन सुखाय महान असं कल्याणकारी मार्गदर्शन दिलं आणि सब हिताय पाणीनं हां महाकारुणिको नाहतो हिताय सब पाणीनं भगवान बुद्धाने संपूर्ण प्राण्यांवर विशाल मंगल मैत्री केलेली आहे संपूर्ण छोट्या छोटे प्राणी मोठ्यात मोठे प्राणी सर्वांविषयी करुणा मैत्री न जीवन जगण्यासाठी भगवान बुद्धाने सर्वांना एक दुसऱ्यांना प्रेरणा दिलेली आहे आणि अशा प्रकारचं हे महान पवित्र कार्य सत्कार्य करायला पाहिजे वगैरे हां 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 ठीक आहे हां हां आता तुला आशीर्वाद देतो मी आता हां हां आता हात जोड तुला आशीर्वाद देतो आता हां हात जोड बरोबर दुःख पत्ताच आणि दुःखा भय पत्ताच अरे खालीच हात करणं असे हां असा दुःख पत्ताच आणि दुःखा भय पत्ताच निभया सुख पत्ताच आणि सुखाहून तू सबे पिपाणी न एतावताच आम्ही संबतं पुय्यं संपदं सब्बे देवानुमोदन्तु सब संपत्ति सिद्धियां दानं ददन्तु सादाये शीलं रक्षन्तु सुबदां भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागतां सब्बे बुधा बलपत्ता पच काणञ्च यं बलं अर्हन्तानञ्च तेजेन रक्षं बन्धामि स्ववसो आकाशटाच भूमट्टा देवानागा महिन्दिका पुय्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनं आकाशटाच भूमट्टा देवानागा महिन्दिका पुय्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनं आकाशटाच भूमट्टा देवानागा महिन्दिका पुय्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति
सबीतीय विभजन्तु सबरोगो विनाशतो माते भवन्तन्तराय सुखी दीर्घायुको भव अभिवादनं शीलस्य नित्यं वर्धापतायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयवनो सुखं बलान्ति। मन तीनदास साधु 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 साधु। ठीक आहे, हाँ।